जवळपास 13 चेंडूंमध्ये 23 धावा, एक षटक हाताळलं, त्यामध्ये एक विकेट आपल्या नावावर गेले. तो ठरतोय मॅचचा हिरो. कमलेशेठ पिरकड साहेबांचे इथे मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय मारुती वाघमारे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करावा. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. मॅच क्रमांक 5 आपण पाहतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले. टॉस जिंकलाय मला असं वाटतंय मोगराज या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला मैदानात बॉल लगेच पाठवायचा आहे. बघा आपण जर विचार केला ना तर आपल्या नियोजित वेळेपेक्षा आपण खूप उशिराने चाललेलो आहोत, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि ह्या वेळेला आपल्याला आता कव्हर करावं लागेल, कारण या टुर्नामेंटचा, या शृंखलेचा, या नाईट टुर्नामेंटची ही पहिली रात्र आहे. आणि सर्वांना माहीत आहे की आयोजन करणं हे खूप कठीण असतं. परंतु त्या आयोजनाला अगदी आपल्याला वेळेत जर समाप्त करायचं असेल ना तर आपल्या सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. विलास वाघमारे साहेब, त्याचबरोबर मुक्पे, त्याचबरोबर आमच्या मोहिलीचे लक्ष्मण पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत केलं जात आहे. तर सलामीची जोड सकाळी आपण पाहतो या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मैदानात दाखल झाले. भगवान होला आणि वसंत, आपण ही जोड साखळी मैदानामध्ये पाहतोय पळजरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर मोगराज संघाचा आपण विचार केला तर टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि सलामीचा पहिला गोलंदाज आपण पाहतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारले. मंगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चला पंचांचा इशारा आलाय, मॅचला स्टार्ट करा. मी कॅमेरामॅनला विनंती करेन की थोडं या ठिकाणी आपण आपल्या मुख्य व्यासपीठाकडे कॅमेरा मूव्ह करायचा आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. आडव्या बॅटने त्या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु एक धाव या चेंडूवरती आपल्याला यशस्वी पाहायला मिळते. एका धावसंख्येने आपण पाहतोय धावसंख्येचा शुभ मुहूर्त आपल्याला होताना पाहायला मिळतोय. मंगेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारले. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आपल्याला भगवान त्याचबरोबर वसंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका त्या चेंडूवरती खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. पंच आम्हाला सांगतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये या 4 धावा जोडल्या जातात. धाव फळकावरती आता धावा जोडल्या गेल्यात 5. थँक्यू डीजे. एक मोठा फटका मारायचा होता, आपण पाहिलं चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 5 धावा धाव फळकावरती आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. खरं तर आक्रमण या षटकामध्ये चढवलं जातं आणि त्यासाठीच हे षटक फारसं ओळखलं जातं.
गोलंदाज पुन्हा एकदा चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतच्या स्वरूपामध्ये आता एक धाव जोडली जाते. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बॅट्समन नक्की करतोय तरी काय. हाफ ट्रॅकरचे बॉल वारंवार त्याच्या वाटणीला येतात, परंतु त्या चेंडूवरती फारसा मोठा समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. एक धाव या चेंडूवरती आपल्याला लेग बायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने आपण जर आता धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठे फटके मारण्यासाठी खरं तर भगवानला ओळखलं जातो. तोच भगवान मैदानामध्ये आपल्याला आता संघर्ष करताना पाहायला मिळतोय. एक एक धाव जमवण्यासाठी खरं तर हा संघर्ष मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र वेगाने चेंडू आपण विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचं हे खरं तर पहिलं षटक आहे. आक्रमण चढवलं पाहिजे, परंतु ह्या आक्रमणाच्या बरोबरीने आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो तो पळसदरी संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा आहे. आता एलिव्हेशन चांगलं आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय फटक्यात ताकद थोडी कमी पडली आणि एक सोपी झेल देऊन या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय तो पळसदरी संघाचा. थँक्यू डीजे. इन ॲट 3 आपण पाहतोय नवीन बॅट्समन विलास मैदानात दाखल झालाय. वसंतला आपण पाहतोय अगदी अशाभूल पावलांनी या ठिकाणी माघारी परताना आपल्याला पाहायला मिळतोय. विलास नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. संघर्ष खरं तर चढवायचा होतो या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु भगवान आणि त्यानंतर आपण पाहतोय वसंत ही जोड सकाळी मैदानात दाखल झाली होती. मोठी फटकेबाजी करायची होती, परंतु या पण जर पाहिलं तर फटका त्या ठिकाणी फसतोय. एक सोपी झेल देऊन या ठिकाणी वसंत बाद होतोय. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय विलास. 3ऱ्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानात दाखल झालाय. जबाबदारी आता स्वीकारली. आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क पाहायला मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एका गड्याच्या बाद होण्यानंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. संजय नगर गौर कामत वदप चषक 2024 आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय श्री अरुणजी वाघ चौरे साहेब. त्यांच्या प्रखर संकल्पनेतून खरं तर ही नाईटची रजनी आपल्याला पाहायला मिळते. आज पहिली रात्र आहे. गोलंदाजी मार्कवरती आता आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पंढरी. खूप चांगल्या प्रकारचं या स्पर्धेचं खरं तर आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. www.tenniscricket.in ची ही संपूर्ण टीम आपण पाहतोय. या स्पर्धेला आपल्याला कव्हर करताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आजच्या रात्रीचे मुख्य आकर्षक जर आपण पाहिले तर योगेशजी वाघ सर आपल्याला पाहायला मिळतील. एक फनी कॉमेंटेटर म्हणून त्यांची गेल्या अनेक वर्षामध्ये एक नवी ओळख आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळते आणि आज ते आपल्या रात्रीमध्ये सर्वांसमवेत जोडले जाणार आहेत. पंढरीला आपण पाहतोय पहिला चेंडू. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण झाली होती, परंतु दुसरी धाव सुद्धा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. वेगवान रनिंग बिटवीन विकेट्स या 2 बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावसंख्येने आपण जर आता धावफलकाचा विचार केला तर एक गडी बाद झाला आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष खरं तर मैदानामध्ये चालू आहे धावा बनवण्यासाठी. मोगराज संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारलं तर आतापर्यंत चांगली कामगिरी. खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी विलास डेंजर एंड कडे होता. भगवानला माहित आहे की आपल्याला मैदानात जास्त काळ थांबणं गरजेचं आहे. जर आपण मैदानात जास्त काळ थांबलो तर सहजरित्या आपण मोठे फटके मारू शकतो
आणि विलासने हे उचललेलं पाऊल त्याला मात्र माघारी त्याने दोन फलंदाज दरम्यान आपण जर आता पाहिलं तर कान मंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे. भगवानला माहित आहे की मैदानात थांबणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या षटकाला आत्ता कुठे सुरुवात झाली. मोठा फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन मध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चेंडूची फेकी होणार तोपर्यंत आपण जर पाहिला तर 2 धावा यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतात. थेंबे थेंबे तळेसाची अशी सुरुवात आपल्याला खरं तर पळसझरी संघाची पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आले. वसंत जरी बाद झाला असेल तरी आता विलास आणि भगवानवरती खूप मोठी जबाबदारी असेल. या जबाबदारीचं सावट खरं तर आपल्या खांद्यावरती स्वीकारून ही जोड सकाळी मैदानात आता संघर्ष करताना पाहायला मिळते. फक्त हा संघर्ष त्यांचा आता यशस्वी असायला पाहिजे. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत यशस्वी 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावसंख्येने आता आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 1 बाद 12. 14 धावा धावफलकावरती आहेत. पळसझरी संघाचा विचार केला तर अजूनही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. मोठा फटका त्या ठिकाणी खेळायचा आहे. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. आपण पाहतोय वायडिश लॉंगॉनचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि कोणत्याच प्रकारची चुकी करत नाहीये. विलासला सुद्धा माघारी परतावं लागतंय. बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन आपण पाहतोय नागेश मैदानात दाखल झालाय. मोगरा संघाचा विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळायचा होता. पंच आम्हाला सांगतात की लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू दंडित केला जाते त्या ठिकाणी गोलंदाजाला. अवांतरच्या स्वरूपामध्ये आता पुन्हा एकदा 1 धाव जोडली जाते. 15 धावा धावफलकावरती आहेत. भगवान होला आपण पाहतोय सलामीला गेलेला बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहे. खूप मोठी जबाबदारी त्याला आता स्वीकारावी लागेल, कारण विचार केला तर पळसझरी संघ खरं तर संकटामध्ये सापडलाय. अजून एक मोठा फटका मारायचा आहे. खराब टायमिंग, परंतु चेंडू अखेर जातोय सीमारेषा पलीकडे आणि पळसझरी संघाच्या खात्यामधून मला असं वाटतं या पहिल्या जोडल्या जाणार का 6 धावा. यस पंच आम्हाला सांगतात इट इज षटकार आणि दुसऱ्या षटकाचा खेळ होते समाप्त आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 15. थँक्यू डीजे. 15 आणि त्यानंतर आलेला हा षटकार अशा 21 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय नागेश मैदानात दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आल्या आल्या आपल्याला हा मोठा एक विस्फोट पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती आहेत. जो पळसझरी संघ आतापर्यंत संघर्ष करत होता धावा बनवण्यासाठी, त्याच पळसझरीच्या नागेशच्या बॅटमधून आपल्याला एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. विलास आणि त्याचबरोबर वसंत या दोघांच्या खेळीचा जरी अंत झाला असेल तरी अजूनही भगवान होला मात्र मैदानामध्ये आहे. खूप मोठी जबाबदारी त्याला आता स्वीकारावी लागेल. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. पप्पू हा नवीन गोलंदाज मात्र आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये आता पाहायला मिळेल. आडव्या बॅटने आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु भगवाननी ओळखलं की थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू भरकन दिशा आतल्या दिशेने आला होता आणि या त्या चेंडूला सन्मान देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 1 धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते.
अशा प्रकारे एकंदरीत धावफलक जर आपण पाहिलं तर 22 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. बॅकफुटला जाऊन आपण पाहतो हलक्या हाताने त्या ठिकाणी फक्त कट केलंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सुद्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. चांगली रनिंग टू बिटवीन विकेट्स आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅट्समन हुशार आहेत. त्यांना माहित आहे की जर मोठे फटके येत नसेल तर आपल्याला थोडीशी पार्टनरशिप आता बिल्ड करावी लागेल. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर संघाला घेऊन जायचं असेल तर पार्टनरशिप बिल्ड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आता बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे मोगरा संघाची. एका त्या षटकाराचा जर अपवाद वगळला तर बाकी उर्वरित कामगिरी जर आपण पाहिली ना या तिन्ही गोलंदाजांची तर आतापर्यंत आपल्याला चांगली पाहायला मिळते. म्हणजे फारसे मोठे फटके मारू दिले नाहीत या पळझरी संघाच्या बॅट्समनला. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा थोडीशी तारीफ केली आणि त्या ठिकाणी मात्र गोलंदाज चुकीची कामगिरी आपल्याला करताना पाहायला मिळते. लॉंग लेग बाउंड्री लाईन त्या ठिकाणी क्लिअर केली जाते. चेंडू जाते सीमारेषा पलीकडे. 4 धावा डीजे. थँक्यू डीजे. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगली कामगिरी आता आपण जर पाहिलं तर नागेशची आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार त्यानंतर नागेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार म्हणजे पळझरी संघाला खरं तर तारण्याचं काम तो आता करत आहे आणि तशा प्रकारची कामगिरी करणं खूप अपेक्षित आहे. खडे खडे आपण पाहतोय पायांची कोणतीच हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. पप्पूच्या माध्यमातून मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावफलकावरती आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र सम डिलिव्हरी आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. भरकन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद झालेत आणि पळझरी संघाच्या आपण धावफलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय तो 28 या अंकावरती डीजे. 28 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद झालेत. भगवान हुला अजूनही मैदानामध्ये आहे. फार चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही भगवानच्या बॅटमधून. सलामीला गेलेला फलंदाज जर आपण पाहिला तर अगदी शेवटच्या षटकापर्यंत मैदानामध्ये आहे. याचा अर्थ त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. किमान 2 ते 3 मोठे फटके मारावे लागतील तेव्हा कुठे पळझरी संघ एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल. शेवटचा षटक आपण पाहतोय. विवेक आहे गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सम डिलिव्हरी आपण पाहिली. चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय विवेक आहे मोगराज या संघाच्या माध्यमातून. हा ट्रॅकर चेंडू आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ज्या दिशेला मारायचं होतं ना त्या दिशेला हा चेंडू टोळवू शकला असता खरं तर भगवान, परंतु चेंडू आणि बॅटचा आपल्याला कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. थोडासा आता भगवानला विचार करावा लागेल की सलामीला गेलेलो मी अजून बॅट्समन आहे. माझ्या बॅटमधून फारशी चांगले फटकेबाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. आपला संघ खरं तर अडचणीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघाला सावरण्यासाठी एक चांगली कामगिरी आता करावी लागेल. शेवटच्या क्षणी आपण पाहतो एक मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. आता भगवान होलाच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा आणि मी म्हणेन की आता खरं तर भगवानचा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल का. 32 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं खरं तर हे षटक आहे. या षटकामध्ये वारंवाररित्या आपण जर पाहिलं तर आक्रमण चढवलं जातं, परंतु त्या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाज आतापर्यंत हवी ठरताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा होता. खराब टायमिंग त्या ठिकाणी जुळलंय. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय आणि कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही. अखेर भगवान होलाला मात्र या ठिकाणी परतावं लागल डीजे.
32 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. बबलू आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल. आता बबलूला ह्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय हा गोलंदाज पहिल्या चेंडूपासून. पूर्णपणे पळत जरी संघाच्या फलंदाजांना थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश आलं या मोगरा संघाच्या सर्वच गोलंदाजांना. कारण टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि ते का स्वीकारलं तर याचं अगदी मैदानामध्ये प्रतिउत्तर आपल्याला देताना पाहायला मिळतोय मोगरा संघ. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. खेळाडू त्या ठिकाणी आहे, कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आणि लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी एक झेल टिपली जाते. बबलूला सुद्धा माघारी परतावं लागेल. 4 षटकांचा वाजवी खेळ जर आपण पाहिला तर या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि धावफलकावरती धावांचा आपण जर विचार केला तर फक्त 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 24 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी मोगरा संघाला गरज असेल ती 33 या धावसंख्येची. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे जर आपण सर्व नियम पाहिले ना तर खरोखर खूप चांगले नियम आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. कंपल्सरी ड्रेसिंग त्याचबरोबर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. मैदानात ज्यावेळी तुम्ही दाखल होता त्यावेळी तुम्ही एका लाईनमध्ये मैदानात जायचं आहे. हे सगळेच या स्पर्धेला ना मी म्हणेन की 5 स्टार खरं तर लावून देणारे हे सर्व नियम आहेत. खरं तर वासरे खोंड्याला बिलॉंग करणारा हा पळसदरी संघ आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जरी हारले असतील तरी प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली होती आणि फक्त 32 धावा आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. मोगराज संघासमोर आपण जर पाहिलं तर टार्गेट सेट करण्यात आता आलंय. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 33 या धावसंख्येची गरज आहे. परंतु चला आपण इथेच बॉल चॉईस करा आणि मग सरळ मैदानात जायचं आहे. पप्पू आणि मंगेश ही जोड सगळे आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 33 धावा कशा प्रकारे होणार हे ऐकण्यासाठी आपण आता मायक्रोफोनवरती सुद्धा बदल करूया. या स्पर्धेचे मुख्य आकर्षक एक फनी कॉमेंटेटर्स. खरं तर आदिवासी भाषेमधून एक फनी कॉमेंट्री करून त्यांनी तमाम क्रिकेट रसिकांचं मन जिंकले. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आवाजाने मी म्हणेन की तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलंय. ते योगेश वाघ सर आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 33 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. मोगरा संघाला विनंती असेल की आपला बॉल चॉईस करून झाला असेल तर आपण लगेच मैदानात जायचं आहे. पंच त्या ठिकाणी आपल्या आतुरतेने वाट पाहतात. त्याचबरोबर पळसदरी संघाचं संपूर्ण क्षेत्ररक्षण सुद्धा लागलेलं आहे. चला या स्पर्धेचा एक मुख्य नियम आहे, सर्वांचं लक्ष असू द्या की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हे आपल्याला माहीतच आहेत.
त्याचबरोबर ज्या संघाचे सगळ्यात जास्त रन असतील त्या संघाला बाय दिली जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. कारण एक विषम आकडा येतोय. 5 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला 33 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलंय. आपण पाहतोय दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय पप्पू. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. अपेक्षेपेक्षा जास्त चेंडूने त्या ठिकाणी उंची घेतली होती. एक बॅकफुटला जाऊन आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या डोक्यावरून टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाही. आणि पहिलाच चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय, तो बबलू या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केल्यानं अखेर चेंडूला आपण पाहतोय मैदानात सुरक्षितरित्या त्याने वापस फेकलेला आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सलामीची जोड सगळे मैदानात दाखल झाले. मंगेश आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर पप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिला तर पळसदरी संघाचा एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय, बबलू. गतीमध्ये परिवर्तन पहा. वेगवान चेंडू आपल्याला आता पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू त्याने हलक्या हाताने फेकला होता आणि दुसऱ्या चेंडूचा आपण जर वेग पाहिला तर बॅट्समनच्या बॅटचा स्पीड येण्याआधी चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतोय. नाथखुळा जांभूळवाडी त्याचबरोबर वैजनाथ दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. खरं तर आपण इनिंग ब्रेकमध्येच यायला पाहिजे होतं, परंतु आपण या आता लगेच टॉस करण्यासाठी. सेकंड राऊंडला सुरुवात होणार आहे. पहिली मॅच असेल ती. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा लो स्कोरिंग मॅच आहे. मगाची सुद्धा आपण एक लो स्कोरिंग मॅच पाहिली. 4 चेंडू आणि 4 चेंडूवरती 4 विकेट होत्या. त्यानंतर मला असं वाटतं साळोख संघ त्या ठिकाणी विजयी होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. अशाच प्रकारची मॅच पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल का, याकडे खरं तर सर्वांचं आता लक्ष लागलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि विकेट किपर सुद्धा तितकाच चप्पल आहे. एक सोपी झेल हातातून जरी सुटली होती तरी मात्र स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विकेट त्याने बाद केले. पप्पूला माघारी परतावं लागते. 2 या धावसंख्येवरती आपण पाहतोय मोगरा संघाचा पहिला गडी बाद होतोय. डीजे थँक्यू डीजे. तर बघा मालवाडी संघाचा या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या राऊंडमध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या होती. सर्वात जास्त स्कोर या संघाने उभारला होता म्हणून या संघाला बाय देण्यात आलेले आहे. 58 धावा त्यांच्या माध्यमातून उभारल्या होत्या आणि त्या संघाला बाय देण्यात आलेली आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक खरं तर मैदानात चालू आहे. बबलू पळसदरी संघाचा एक यंगस्टर गोलंदाज आहे आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारायचा आहे. आपण पाहतोय खराब टायमिंग त्या ठिकाणी जुळले. भगवान होला चेंडूच्या खाली आहे. कोणत्याच प्रकारची चुकी होणार नाही आणि 2 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय, तो मोगराज या संघाचा. डीजे तेहतीस धावसंख्येची खरं तर गरज होती. 24 चेंडू आणि तुम्हाला 33 धावा बनवायच्या होत्या, परंतु आपण पाहतोय ज्या ज्यावेळी खराब चेंडू येईल त्या त्यावेळी त्या चेंडूवरती आक्रमण करायचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय एक सोपे झेल देऊन एक खेळाडू खरं तर आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झाले. ते मोगरा संघाचे अजूनही जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 18 बॉल आणि 31 या धावसंख्येची. कल्पेश आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. इन ॲट 4 4थ्या क्रमांकाचा हा बॅट्समन आहे. तर सलामीला गेलेला मंगेश अजूनही मला वाटतं त्याने एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. चला नाथखुळा जांभूळवाडी त्याचबरोबर वैजनाथ दोन्ही संघांच्या वैजनाथचा या ठिकाणी कॅप्टन आमच्या समवेत जोडले गेलेला आहे. मी नाथखुळा जांभूळवाडी संघाला विनंती करतो की वारंवार अनाउन्समेंट करायला लावू नका मित्रांनो. आपल्या हक्काची ही टुर्नामेंट आहे आणि ह्या नाईट टुर्नामेंट आहेत, त्यामुळे त्यांना जर आपल्याला वेळेत संपवायचे असतील तर आपण सर्वांनी सहकार्य करायचे आता खूप महत्त्वाची गरज आहे.
कृष्ण आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसऱ्या क्रमांकाचा हा खरं तर आता गोलंदाज आहे. पहिला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला खराब पाहायला मिळतोय. पंच सांगतात की अपेक्षेपेक्षा जास्त उंची आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला दंडित केलं जातंय. पहिलाच नो चेंडू असेल आणि त्यानंतर नेक्स्ट बॉल असेल यस फ्री हिट. कृष्णाला विचार करावा लागेल की ज्याप्रमाणे बबलूने गोलंदाजी केली ना तशा प्रकारची आता मला गोलंदाजी करावी लागेल. एकतर बॅटिंग करताना आम्ही फक्त 32 धावा उभारल्यात आणि ह्या 33 धावा आता आम्हाला वाचवायच्या आहेत आणि त्या वाचवत असताना आपण पाहतोय अशा प्रकारच्या चुका होणं म्हणजे पळसदरी संघ आपल्याला बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळतोय. कल्पेच्या बॅटमधून आलेला हा मोठा विस्फोट आपण पाहतोय 6 धावसंख्येसाठी. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर फक्त 2 धावा बबलूने खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता कृष्णाचा विचार केला तर 1 चेंडू आणि त्याने 8 धावा खर्च केल्यात. ज्याप्रमाणे बबलूने गोलंदाजी केली तशा प्रकारची गोलंदाजी आता होणं अपेक्षित आहे. पळसदरी संघ विचार करत असेल की बाबा उर्वरित 5 चेंडू चांगले टाक. थोडंसं दडपण खरं तर निर्माण झाले आता बबलूवरती, सॉरी कृष्णावरती. अजून एक आपण पाहतोय स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू आणि त्याला डिपार्ट केले प्लॉट मध्ये. कल्पेच्या बॅट मधून आलेला हा दुसरा ब्रँडेड षटकार. डीजे थँक्यू डीजे. वैजनाथ संघ टॉस जिंकले आणि त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारले. धन्यवाद. आपण पाहतो एक मोठा विस्फोट खरं तर आता मैदानामध्ये चालू आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत कल्पेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 धावा आणि 2 गडी बाद झाले होते. त्यानंतर कृष्णा मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळाला, परंतु खराब गोलंदाजी आपण पाहतोय. 33 धावा तुम्हाला खरं तर डिफेन्स करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या वारंवार होणाऱ्या चुका याचा अर्थ तुम्ही या मॅच मधून आता बॅकफुट वरती आपल्याला जाताना पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फार काळ चेंडू त्या ठिकाणी हवेमध्ये आहे. खराब टायमिंग जुळलं होतं. भगवान होळा चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची फेकी होते तोपर्यंत फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने आता आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलंय ते 17 या अंकावरती. म्हणजे आतापर्यंत आपण जर विचार केला तर या धावसंख्येचा अर्धा पल्ला आपल्याला पार होताना पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. बराच काळ नॉन स्ट्राईकला जो बॅट्समन होता तो मात्र आता आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने डायरेक्ट खेळायचा होता. आपण पाहतोय बॅटला चेंडू स्पर्श होऊन आपण पाहतोय बॅटची बॉटम एज आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर वसंतच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि अजून एक गडी या ठिकाणी बाद होतोय. मंगेश बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. रोशन आपण पाहतो नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाल्या. 5व्या क्रमांकाचा हा बॅट्समन आहे. कृष्णा विचार करत असेल की ज्या प्रकारचे मी हे 2 चेंडू हाताळले तशाच प्रकारची गोलंदाजी आता होणं खूप गरजेचं आहे. खरं तर संघ अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करणं म्हणजे तुम्ही पूर्णपणे फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळणार. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकाचा आपण पाहिला तर आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. कल्पेशचा विचार केला तर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 षटकाराचा समाचार त्या इनिंग मध्ये आहे. तो कल्पेश मात्र अजूनही मैदानामध्ये आहे. रोशन आपण पाहतोय नवीन बॅट्समन आहे. विकेट किपर नेमका करतोय तरी काय त्याला चगवून या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पंच आम्हाला सांगतात की यस या बॅट मधून आलेल्या आहेत 4 धावा. डीजे
गणेशजी वाघमारे मोरबे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्षमय स्वागत केलं जात आहे. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ होते समाप्त आणि धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा आता आहेत त्या 22. कॅमेरामॅनला विनंती असेल की थोडंसं आपण या ठिकाणी कॅमेरा मूव्ह करा. चला पळसदरी संघ जास्त आता वेळ घेऊ नका, लगेचच तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता गरज असेल अजूनही 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची. मोगरा संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफूट वरती आपल्याला जाताना पाहायला मिळाला होता. त्यानंतर कल्पेश मैदानामध्ये आला. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि संपूर्ण त्यांनी प्रेशर खरं तर डाऊन करण्याचं काम केलं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रोशन सुद्धा चांगली कामगिरी करतो. 1 चेंडू आणि त्यानंतर त्या चेंडूवरती आलेला चौकार. संपूर्ण गोळा बेरीज जर आपण पाहिली तर 22 या अंकावरती आता जाऊन पोहोचलाय मोगरा संघ. म्हणजे जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची. कैलास आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. समान इक्वेशन आहे आता. बारा चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी आता होणं अपेक्षित आहे. कल्पेश एक जमेची बाजू असेल की त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत आणि तो मैदानामध्ये अजूनही चांगली सुरक्षितरित्या बॅटिंग करतोय. पळीजरी संघ हाच विचार करत असेल की कल्पेश आणि रोशन ही जोडी आता ब्रेक होणं आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असेल. परंतु मोगरा संघ हा विचार करत असेल की आता याच जोडीने सामना फिनिश करावा. खरं तर सर्वांचं या सामन्याकडे लक्ष लागलंय. खूप मोठी बिग फाईट खरं तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते आणि यानंतर आपण पाहतोय तो दुसऱ्या राऊंडला प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल. वैजनाथ संघ टॉस जिंकले आणि त्यांनी प्रथम बॅटिंग स्वीकारले. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बघा पुस्तकी फटके आता वापरले जातात. तंत्रशुद्ध फटकेबाजी काय आहे ना ही कल्पेशने आतापर्यंत दाखवून दिले. जरी मंगेश बाद झाला असेल, जरी पप्पू बाद झाला असेल, तरी कल्पेश मात्र मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत कल्पेश मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत मोगराज संघाची आशा पल्लवित असेल. एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक जाऊन पोहोचले ते 26 या अंकावरती. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती फक्त 7 या धावसंख्येची. पुन्हा एकदा चांगला फटका. बघा ज्यावेळी सुरक्षितरित्या बॅटिंग करणं गरजेचं आहे, ज्यावेळी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, अगदी तशाच प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. खराब कॉलिंग जरी मैदानात चालू होतं तरी त्या ठिकाणी रोशनने त्या ठिकाणी थांबवून ठेवलं कल्पेशला आणि एक धाव या चेंडूवरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते 27 या अंकावरती. चांगलं क्रिकेट खरं तर मैदानात चालू आहे ते मोगरा संघाच्या माध्यमातून. विशेषतः कल्पेशचं आपण कौतुक करायला पाहिजे. एक चांगली बहारदार इनिंग त्याने आतापर्यंत बिल्ड केले. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतो. वाईडी स्ट्रॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी भगवान आहे. चेंडूच्या खाली चेंडूची फेकी होणार तोपर्यंत फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने 28 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. मोठा विजयी फटका येणार का याकडे आता सर्वांचं खरं तर लक्ष लागलं असेल आणि हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय बबलू त्या ठिकाणी चुकी करतोय. एक सोपी झेल होती. कॅच पकडा आणि मॅच जिंका. एक कहावत खरं तर आपल्याकडे ही सातत्याने म्हटली जाते आणि ती म्हण या ठिकाणी सपशेल अपयशी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सोपी झेल होती आणि ती झेल मात्र बबलूने त्या ठिकाणी जमिनीला दान केली. एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. देखना फटका येणार का आणि मला असं वाटतं यस मॅचला इनिंग करणारा हा स्ट्रोक आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे मोगरा संघ या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बळजरी संघ या ठिकाणी इथपर्यंत आला, या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं गोड गोड आपण कौतुक करूया.